बाप्पा मोरया. मंडळी, आज न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनाकरता केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आपल्याकडे आलेले आहेत. भाऊ, गणपती बाप्पा मोरया. ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया जो आहे तो सर्वांचा एक आनंदाचा हा सण आहे आणि माझं आज फारच आहे खुश मन. आज माझं फारच खुश आहे मन, कारण गणेश उत्सव आहे हा सर्वांचा सण. वा वा. गणेश उत्सव आहे तो सर्वांचा सण आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला मजबूत करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा सण आहे आणि यामध्ये सर्व धर्मियांनी सामील होणं अत्यंत आवश्यक आहे. एक तर मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे. मी भारताच्या संविधानाला नमन करणार आहे आणि संविधानातला भारत उभा करायचा असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तर ही भूमिका मांडलेलीच आहे, परंतु लोकमान्य टिळकांनी त्या काळामध्ये गणेश उत्सव जो आहे सर्व जाती धर्माच्या लोकांनी साजरा करावा आणि देशाच्या स्वातंत्र्याचं आंदोलन अजूनही व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे आणि माझं मत असं आहे की सर्व धर्माच्या सणामध्ये सर्वांनी सामील होणं अत्यंत आवश्यक आहे. हीच खरी लोकशाही आहे. बरोबर. त्याचा प्रयत्न आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. निवडणुका जवळ आहेत साहेब, आणि त्या अनुषंगाने जर बघायला गेलं तर शिवसेनेच्या वतीने चर्चा होते. भाजप देखील बैठकांमागून बैठका घेताना दिसतंय महायुतीच्या. आपण देखील महायुतीमध्ये आहात आणि गेल्या निवडणुकीत महायुतीला जे काही यश त्यांच्या वाट्याला आलं त्यात निश्चितपणे बांधवांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. अशा वेळी सगळ्यांचा आवाज असताना आरपीआयचा आवाज यात कुठे का दिसून येत नाही? नाही, आरपीआयचा आवाज जो आहे तो आवाज आहे. आमचा घराघरामध्ये वस्तीमध्ये आमचा आवाज आहे, पण महायुतीच्या नेत्यांच्याकडून आरपीआयचाच आवाज आहे. तो आरपीआयचा आवाज जो आहे तो महायुतीमध्ये दाखवण्याची जबाबदारी त्यांची आहे. एक तर अनेक बैठकांना आम्हाला बोलवलं जात नाही आहे आणि सगळ्या बैठकांना बोलवा असं म्हणणं नाही आहे. एकतर BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा 3 पक्ष मोठे पक्ष आहेत. आमचा पक्ष छोटा आहे. छोटा असला तरी आमचा पक्ष हा धाडसी निर्णय घेणारा पक्ष आहे. निर्णायक मत आहेत तुमच्याकडे? निर्णायक मत आहेत तुमच्या? निर्णायक मत आमच्याकडे आहे. तरी आपण आरपीआय मध्ये किती गट असले तरी 25-30 वर्षाचा इतिहास असाच आहे की मी ज्यांना पाठिंबा देतो ते सत्तेवर येतात. आणि याचा विचार करून रिपब्लिकन पक्ष जो आहे या रिपब्लिकन पक्षाला महायुतीमध्ये स्थान असणं अत्यंत आवश्यक आहे. बाकीचे मित्रपक्ष आहेतच. कदाचित 3 मोठ्या पक्षांची अडचण मला अशी दिसते की रिपब्लिकन पक्षाचं नाव घेतलं तर मग अजून बाकीच्या लोकांची नावं घेतली पाहिजे. म्हणून रिपब्लिकन पक्षाला ते डावलदार असे नाही आहे. त्यांची काही टेक्निकल अडचण असू शके. सगळे नेते माझे मित्र आहेत. एकनाथ शिंदे माझे मित्र आहेत, देवेंद्रजी माझे मित्र आहेत, अजितदादा माझे मित्र आहेत आणि त्यांचा मनामध्ये माझ्याबद्दल प्रचंड आदरही आहे. तुम्ही म्हणाला तुम्हाला बैठकीला बोलवलं जात नाही, तुम्हाला गृहीत धरलं जाते? नाही, गृहीत धरलं जाते वगैरे असं नाही. एकतर जागा वाटपाच्या संबंधामध्ये आम्ही जागा 10-12 जागा द्याव्यात अशी आम्ही मागणी केलेली आहे. बरं, म्हणजे राज्यभरासाठी की मुंबईसाठी तुम्ही म्हणताय? नाही, सगळ्या महाराष्ट्रासाठी. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रासाठी आरपीआयला अजूनही मित्र पक्ष आहे आणि मोठ्या 3 पक्षामध्ये सुद्धा वाटपाची मोठी त्यांच्याकडे सिटिंग आमदार आहे. त्यामुळे माझ्या पक्षाला एकदा 10-12 जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. एक तर रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये वाटा मिळाला नाही. ज्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, बरोबर, त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद मिळायला हवं होतं. कारण माझा समाज माझ्या पाठीशी आहे. मला तो विचारतो आहे की आपण कुठे आहोत, म्हणून सत्तेमध्ये आपण आहोत की नाही. सत्तेचा छोटासा सहभाग जो आहे आम्हाला मिळणं अत्यंत आवश्यक होतंही. पण रिपब्लिकन पक्षाला त्यावेळेला देवेंद्रजींनी सांगितलं की विस्ताराच्या वेळेला आपल्याला संधी मिळेल, पण विस्तार काय आमचा झाला नाही. 2-2.5 वर्षामध्ये विस्तार झाला अजितदादांचा. तो आमच्यासाठी आनंदाची बाब आहे की अजितदादा आमच्याकडे आले, त्यांनी चांगला निर्णय घेतला. परंतु रिपब्लिकन पक्षाला एखादं मंत्रिपद मिळणं अत्यंत आवश्यक होतं आणि आता विस्तार होईल असं वाटत नाही आहे.
त्यामुळं दलित जनतेमध्ये किंवा माझ्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये त्या नाराजी आहे. तरीही मी त्यांना समजावून सांगतोय की त्या नेत्यांची अडचण आहे आणि मला तर मंत्रिपद मला की आपल्या पक्षाचा खासदार नसताना लोकसभेमध्ये मला 3 वेळेला नरेंद्र मोदी यांनी मंत्रिपद दिलेलं आहे. बरोबर. त्यामुळं काही गोष्टी आपण थोड्याशा सहन केल्या पाहिजेत असं मी त्यांना सांगतोय आणि ते माझ्या मंत्रिपदाबद्दल ते आनंदी आहे, ते खुश आहे की आपल्या नेत्याला मंत्रिपद अतिशयांदा मिळालेलं आहे. त्यांनाही काहीतरी मिळालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे, पण मिळत नाही गोष्ट खरी आहे. भविष्यामध्ये त्याचा विचार करावा एवढीच आमची अपेक्षा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही ज्यावेळेस राज्यभरातला दौरा केला तेव्हा आम्हाला साहेब असं दिसून आलं या सगळ्याच्यात की आता बांधव जे आहेत दलित बांधव ते दलित उमेदवाराकडे जाण्यापेक्षा हा विचार करतात की कुठला उमेदवार हा जिंकून येणार आहे, कोण आपली कामं करू शकतो, कोण आपलं म्हणणं ऐकून घेतोय. आणि गेल्या वेळेचा परिणाम असा दिसून आला की बहुतांशी दलित मतदार जे होते ते महाविकास आघाडीकडे झुकताना दिसले. यंदाही तो इम्पॅक्ट या निवडणुकीत दिसून येईल असं तुम्हाला वाटतं का? नाही, मागच्या निवडणुकीमध्ये ही गोष्ट खरी आहे की सगळीच मतं गेली असं म्हणता येणार नाही. कारण 17 उमेदवार आपले खासदार निवडून आलेले आहेत महायुतीचे आणि काही पडलेले जे आमचे उमेदवार आहेत ते कमी मतांनी पडलेले आहे आणि त्यांना जी मतं मिळालेली आहेत त्याच्यामध्ये आमची मतं आहेत, ते अजिबात मिळाली नाहीत असं नाही आहे. माझ्या गटाची मतं सर्वात जास्त मतं आहेत. वंचित बहुजन आघाडीला मिळालेली मतं पाहिली तर ती मतं फार कमी मतं आहे. पण एक गोष्ट खरी आहे की राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष आणि विरोधकांनी संविधान बदललं जाणार आहे, तुमचं आरक्षण जाणार आहे, अशा पद्धतीच्या अफवा पसरवल्या आणि त्याचा थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो इम्पॅक्ट झाला आहे. मायनॉरिटीची मतं आणि काही दलितांची जी मतं आहे बरोबर काही ठिकाणी तिकडं वळलेली आपल्याला पाहायला मिळतंय. पण माझ्या गटाची जी मतं आहे ती मतं मात्र सगळी मतं महायुतीला मिळालेली आहेत. आंबेडकरांचा प्रयोग अत्यंत चांगला आहे की सगळ्या लोकांना एकत्रित आणलं पाहिजे, सगळ्या वंचित घटकांना एकत्रित आणलं पाहिजे. पण ते काही प्रमाणामध्ये 2014च्या निवडणुकीमध्ये ते सक्सेस झाली, पण ते आपला पक्ष सुद्धा महाराष्ट्रामध्ये रिकग्नाइज करू शकले नाही. एवढे 48 जागा ते लढले, 288 जागा विधानसभेच्या लढले 2014मध्ये 19मध्ये. तरी त्यांची वंचित बहुजन आघाडी जी आहे ती रिकग्नाइज झालेली नाही आहे, सिम्बॉल मिळालेलं नाही आहे. त्यामुळं त्यांचा प्रयोग जरी चांगला असलाही तरी अजूनही त्यांना जेवढा पाठिंबा मिळाला पाहिजे तेवढा पाठिंबा मिळत नाही आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2 आघाडी आहेत, एक महायुती आहे आणि दुसरी महाविकास आघाडी आहे. बाकीचे छोटे मोठे पक्ष किती एकत्र आले तरी त्याचा काय फारसा फरक पडत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ठीक आहे, ते त्यांचं काम करतायत, मी माझं काम चालू आहे. बिलकुल साहेब, शुभेच्छा आपल्याला आणि धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.